सामने केले पाहिजेत, सहकार्य करा. तर पहिल्या चेंडूवर एक धाव आले. पुन्हा एकदा सज्ज होतो आकाश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज सुनील स्ट्राईक एंडला. यावेळेस लेट कटचा फटका. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावा, कारण की 4 धावा घोषित केल्यात. ती कोणाची सायकल असेल ती बाजूला सारा, कारण की अडथळा येतोय. काढायची साईडला. जी सायकल आहे ती साईडला करायची. कोणाची सायकल आहे मित्रा, थोडीस साईडला घे ती, कारण की मालक गाडीचा आलेले. तर या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतो 5 या अंकावर जाऊन पोहोचली. आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र थोडासा लेट कटचा फटका होता. सुंदर चेंडू चौकारच्या पर्यंत जाऊन पोहोचला. चांगला चेंडू खेळून काढलेले. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करतोय, थोडंसं पंबल होत आहे, परंतु 2 धावावर समाधान मानावं लागतंय. तर आपण पाहतोय 2 धाब्याने धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचली. आणि पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. मुभा असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचे. आतापर्यंत एक चौकार आलाय. एक लेटकटचा फटका आपण पाहिला असेल, थर्डमॅन रिझर्व मध्ये गेला होता. 4 धावा धावफलकावर जोडल्या होत्या. तर मात्र धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7 या अंकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आकाश. सज्ज होतोय स्ट्राईक एंडला सुनील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक. यावेळेस पॉइंट आणि गळीमध्ये चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धाव्याने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11-9 या अंकावर जाऊन पोहोचली. 7 नंतर या 2 धावा जोडल्या जातात धावफलकावर आपण पाहतोय. नक्की जो सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपल्याला लाभलेला आहे. सन्माननीय प्रदीप जगन्नाथ भोर यांच्या मार्फत वॉच कनक एंटरप्राइजेसचे मालक प्रदीप भोईर यांच्या मार्फत आपल्याला नक्कीच सामनावीराचा पुरस्कार साठी वॉच लाभलेले. धन्यवाद प्रदीप भोईर. यावेळेस सरळ एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावर आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि संध्याकाळचं सत्र आणि चालू असलेला सामना आपण मैदानात पाहतोय. जय हनुमान खोणी विपक्षात कुंदे स्पोर्ट कुंदे. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना आपण कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 10 या अंकावर आपण पाहतोय. सज्ज होतो आकाश. सज्ज होतोय ऋतिक. डावकर येताच फलंदाज स्ट्राईक एंडला. यावेळी हाफ ट्रॅकर, परंतु चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. 4 धावांसाठी फायनल क्षेत्रामध्ये. धन्यवाद डीजे. तर चेंडू द्यायचा मैदानामध्ये. एक षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले. 14 धावा धावफलकावर लावल्यात. रवी मांजरेकर सर, जर आपण पाहिलं संध्याकाळचं सत्र आहे, पहिल्या षटकामध्ये 14 धावा जोडण्यात यश आलंय कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला. नक्कीच सुरुवात तर चांगली झालेली दिसते. अशाच फटक्यांची गरज आहे कुंदा संघाला, कारण दोन्ही असे मजबूत संघ मानले जातात, कुंदा आणि खोनी. मला वाटतं शेवटचा टोक कुंदा आपल्या असोसिएशनचा आणि शेवटचा टोक खोनी, असे 2 टोकाचे 2 संघ आमने सामने झुलताना आपण बघणार आहे. मात्र या षटकामध्ये आपण विचार केला तर कुठलाही मोठा फटका नाही, परंतु धावा आल्यात पहिल्या षटकात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14. 2 चौकार आपण पाहिल्या. एक फायनल क्षेत्रामध्ये गेला, एक थर्डमॅन रिझर्व मध्ये गेला आणि एक आकर्षक 2 फटके या षटकामध्ये पाहायला भेटले. नक्कीच. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली कुंदा संघाची ती म्हणजे 14. पुन्हा गोलंदाज येतो आतिश. आपण पाहतोय गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. अजून एक चौकार येतोय आतिशच्या बॅट मधून.
पाठीशी तर तर मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्यायचा आहे. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 18व्या अंकावर. आपण पाहिला सुनीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय आणि अतिशयच्या पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय, एक चौकार खेचलाय. आणि जर आतापर्यंत फलंदाजी पाहिली तर मोठा फटका खेळला नाही, परंतु धाबा आपण धावपळकावर पाहतो 18 जमा झालेत. एक क्रिकेटिंग फटके आपल्याला पाहायला भेटतात या इनिंग मध्ये. तर हा चेंडू जो आहे तो मॅच बॉल आहे. आपण टाइम वेस्ट करू नका, कोणते स्पोर्ट कोणते संघ. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला 20 मिनिटं दिलेले, 4 षटके आपल्याला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. सज्ज होतोय गोलंदाज आतिश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. यावेळेस चेंडू सरळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धोक्याची होऊ शकते, परंतु चांगली रन इन द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचते. तर हिवाळी संघाचा कर्णधार 1 रन शॉट. पंचांचा इशारा होतो, एकच धाव असेल. तर इथे एक शॉटचा इशारा पंचांकडून दिला जातोय आणि 19 धावा धावफलकावर जोडल्या जातात. आपण 2 धावा काढल्या होत्या, एक शॉट, 19 धावा. तर धावसंख्या आपण पाहतोय 19 आकड्यावर सज्ज होतोय गोलंदाज. आपण पाहतोय आतिश. यावेळेस पुढे जाऊन पंच करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर बिनबाद 19 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. सज्ज होतोय आतिश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सज्ज होतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुनील. यावेळेस पुन्हा एकदा लेट कटचा फटका आपण पाहतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय सुनील याला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर आपण पाहतोय. तर मात्र स्ट्राईकवर असेल ऋतिक डावखरे आताचा फलंदाज आपण पाहतोय. षटक्रश मध्ये बदल केलं जातंय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्वीपर मध्ये एक क्षेत्ररक्षक लावला जातोय. त्यानंतर आपण पाहतो कावकरनेच्या तिथे एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करताना गोलंदाज आतिश. यावेळेस पायचा काय इशारा येतोय पंचांचा, हात समान रेषेमध्ये वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाते धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि शांत क्रिकेट मैदानात चालू असताना तर एस डी मापोली संघाचा कर्णधार आणि आर्यन झेडके संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन बसायचे आणि टॉस बॉक्स लगेच खाली करायचंय, कारण की आपण नाणेफेक करणार आहोत ही इनिंग संपल्यानंतर. 2 षटकाची दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तर सज्ज होतोय, अजून थोडस बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळेस चेंडू सरळ गडी रिझन मध्ये जातोय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले.
दोन षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर 23 या आकड्यावर. फर्स्ट बॉक्स खाली करायचा आहे विनंती करतोय. तर आपण पाहिलं दोन षटकाची समाप्ती झाली. 23 धावसंख्या उभारण्यात यश आले कोणते स्पोर्ट कोणते संघाला. तर कोणी संघाला सूचना असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपला जो तिसरा गोलंदाज आहे तो गोलंदाजी मार्कवर पाठवा. टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे. सहकार्य करा. सज्ज होतो गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी. मानस आणि स्ट्राईकवर असेल सुनील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक. हे सलामीचे फलंदाज अजूनपर्यंत मैदानात. 23 धावा लावल्यात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ बाकी. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मानस. तिसरं षटक हाताळताना आपण पाहणार आहोत मानस याला. सज्ज होतोय मानस. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सज्ज होतोय सुनील. यावेळेस चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये जातोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूची हाताळणी झाली. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहतोय ऋतिक असेल. डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय. आणि बिनबाद 24 अशी धावसंख्या. कोणते स्पॉट कोणत्या संघाची. आणि जे प्रेक्षक आता उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय नगरसेवक व सरपंच चषक 2021 गावदेवी स्पोर्ट धोंडावडोली पश्चिम योगेश दळवीचं हे आयोजन आपण पाहतोय. यावेळेस हा ट्रॅकर सरळ चेंडू निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. महाराष्ट्राची गुल्लेबत खंडोबा देवाचे गीत इथं वाजवलं जात आहे. क्या बात आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर या 6 धावांनी धावसंख्या 23 या अंकावर जाऊन पोहोचले. 30 धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 30. कोणते स्पॉट कोणते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल लॉंग 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 आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. देवाची सोन्या तर बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि जर या षटकाचा आपण विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. आणि 3 चेंडू मागे 13 धावा वसूल केल्यात. आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 36 धावा धावपळकार लागलेत. तर आपण पाहतोय मैदानामध्ये स्वान पथक येताना. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकाराची हॅट्रिक साचतो का काय बघायचंय ऋतिक. आणि धावसंख्या आपण पाहतोय परिणाम स्वरूपी 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सज्ज होतो मानस. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. यावेळेस हुकचा फटका खेळायचा होता परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावावर समाधान मानावं लागतंय.
आणि धावसंख्या 37 हे आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत तिसऱ्या षटकातले 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू बाकी. आणि धावसंख्या एकंदरीत पाहिली तर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे कोणते स्पोर्ट कोणते संघानं. आता मात्र स्ट्राईकवर असेल सुनील. सज्ज होते गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मांडवेली गावच्या टोकाकडनं मानस. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू आणि चेंडू निघून जाईल. 6 धाबांसाठी रिवर्स अटेम्प्ट केला आणि 6 धाबा अर्जित केल्या सुनील याने. आमची कुलदैवत एक वीराना आम्ही पोरा गुंडे गावची कुलदैवत एक वीराना आम्ही पोरा गुंडे गावची आमची कुलदैवत एक वीराना धन्यवाद डीजे. जर आपण या षटकाचा विचार केला तर 2 षटकात 23 धावा होत्या धावफलकावर, परंतु आता 5 चेंडू मागे 20 धावा कमावण्यात यश आलंय दोन्ही फलंदाजांना. सज्ज होतोय गोलंदाज मानस, सज्ज होतोय स्ट्रायकरला आपण पाहतोय सुनील. यावेळेस पंचांचा इशारा येतोय बीमरचा आणि नोच्या रूपाने आणि एक पॅटच्या रूपाने अशा 2 धाबा धावफलकावर जोडल्या जातात. धावसंख्या आपण पाहतोय 45 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि फ्रीची संधी असेल फलंदाज ऋतिक याला. तर स्ट्रायकर असेल ऋतिक. फ्रीडचा इशारा पंचांकडून दिला गेलाय. फ्रीडचा फायदा किती उठवतोय कृतिक ते पाहायचंय. धावसंख्या आपण पाहतोय 45 या अंकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय मानस. यावेळेस सुरेख डिलिव्हरी होती आणि यावेळेस बायच्या स्वरूपात धावा जोडल्या जातात धावफलकावर आणि इथे मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 46 या अंकावर. देऊया संधी डीजे मास्टर साठी. तर शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. आपण पाहतोय सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज आतापर्यंत 46 धावा धावफलकावर जोडलेत आणि काय भागीदारी राहिले या इनिंग मध्ये. 46 धावांची भागीदारी सुनील आणि ऋतिकच्या माध्यमातून. स्ट्राईकवर असेल ऋतिक आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय सुनील आणि गोलंदाजी मार्कवर चौथं षटक गाठण्यासाठी आकाश. तर चौथं षटक हाताळण्यासाठी आकाश. तर सज्ज होतोय गोलंदाज आकाश. थोडस आपल्या पावलामध्ये चुकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना आपण पाहतोय आणि चौथं षटक हाताळण्याचं थोडंसं दडपणामध्ये वाटतोय कारण की धावा लागलेत 46 3 षटकाच्या समाप्तीनंतर. स्ट्राईकला असेल ऋतिक, नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय सुनील. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे पाहायचे. यावेळेस निघून गेलाय चेंडू. 1 बाउन्स 4 धावांसाठी. कोणते स्पोर्ट कोणते संघाचे आणि आपण पाहिलं तर सलामीचे फलंदाज
हॅलो. श्वान पथक सुद्धा इथे दाखल झालंय. तर आपण पाहतोय हे सलामीला आलेले फलंदाज आणि 50 धावांची भागीदारी राहिली आहे आणि चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. असं एक कोणताही या भागीदारीमध्ये पाहायला भेटलं नाही की कॅच उडले आणि क्षेत्ररक्षण कॅच सुटले आणि एकदम तंतशुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे, पाहायचं किती धावा आणि ते मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षणाने बॅकअप दिलं होतं आणि आता मात्र एक झेल उडाली होती. त्या झेलेचं रूपांतर करता आलं नाही. झेल सुटली त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर आपण पाहतोय. सज्ज होतो गोलंदाज आकाश आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवता आला आणि चेंडू सरळ स्वीपर मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. आपण पाहतोय चौथा षटकाचा खेळ आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आणि समोर असेल सुनील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक हे सलामीचे फलंदाज आपण पाहतोय आणि धावसंख्या बिनबाद 53 या अंकावर. आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं हायेस्ट पार्टनरशिप असेल कोणते स्पोर्ट कोणते संघाकडून. काय फलंदाजी राहिली ऋतिक आणि सुनीलच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू उंचावर जातोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक खूपच दूर होता. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या आकड्यावर आपण पाहतोय. आणि ह्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवताना. त्यानंतर पुढील 2 संघांना विनंती असेल SD मापोली संघाचा कर्णधार आणि आर्यन जडके संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचंय. माझे सहकारी समालोचक तेजस धोबी ते जोडले जातील. सज्ज होतोय गोलंदाज आकाश. यावेळेस सुरेख डिलिव्हरी होती, संधी होऊ शकते आणि धावच्या स्वरूपात बाद होतोय सुनील. 54 या धावतंक संख्येवर पहिला गडी बाद होतोय धावच्या स्वरूपात. काय भागीदारी राहिली. टॉस बॉक्स खाली करायचा आहे ही विनंती करतोय. आणि ऋतिक आणि सुनीलच्या माध्यमातून पाहिले तर सर्वोत्तम भागीदारी राहिली या स्पर्धेची. 54 धावेची भागीदारी राहिली. काय फलंदाजी केली आणि पहिला गडी बाद झालाय सुनीलच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात. कोणते स्पोर्ट कोणत्या संघाचा. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक वर असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुंदन. आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. वेळेला महत्व द्या, घाई करा, बी फास्ट खेळायचे. सज्ज होतो आकाश, सज्ज होतोय कुंदन. यावेळेस स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव मानली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 55 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 56 धावांचं आव्हान असेल जयनुमान खोनी संघासमोर. तर माझे सहकारी समालोचक तेजस धोबी सज्ज आहे टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू तेजस धोबी. धन्यवाद. टीम आर्यन्स झिडका संघ करण्यात आपणास विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि योगेशजी दळवी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. कॉल कोण देतोय. आर्यन्स झिडका संघाचा खेळाडू इथे मात्र कॉल देतोय. छापा कॉल दिला जातोय. नाणेफेक जिंकलाय मापोली संघाचा कर्णधार. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आपण नाणेफेक जिंकला. सर्वात प्रथम मापोली संघ निर्णय कळवायचा आहे. फील्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न कराल. कम से कम रोकने की प्रेड करेंगे.
नक्कीच कारण आपण जर आर्यन झिडका संघ बघितला तर एक हुकमी एक्के चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. सर्वात जास्ती लक्ष कोणत्या फलंदाजांकडे असेल? केदार पाटील. नक्कीच त्याच्यावर तुमचं सर्वात जास्ती लक्ष असेल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या सामन्यासाठी. आपण नाणेफेक हरला, जर आपण नाणेफेक जिंकला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? पण फिल्डिंग घेतली असती. पण आता फलंदाजी तुमच्या वाट्याला आले तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 50+. आणि नक्कीच त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वात जास्ती केदार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. तसंच यांचाही संघ कुठेतरी मात्र एक ताकदवान संघ आहे, मापोली संघ सुद्धा. तुम्ही सुद्धा यांना मात्र धावा रोखताना कोणत्या फलंदाजांवर तुमचं सर्वात जास्ती लक्ष असेल? आता नाव नाही माहित मला. नक्कीच. आणि केदार पाटीलला मात्र ते रोखणार आहेत. यावर तुमचा छुपा मनसुबा काय आहे का? दुसरा काय हे नाही, पण माझी पण इच्छा आहे का केदार पाटील खेळावा याच्यामध्ये. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना या सामन्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. कुंदा स्पोर्ट कुंदा संघ मोठं आव्हान ठेवले ते खोनी संघापुढे. कुंदा संघाने 55 धावा जमा केल्या आहेत. 56 धावांचं आव्हान आहे ते खोनी स्पोर्ट संघापुढे. लगेच फलंदाज पाठवायचे आहेत खोनी संघाने. आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला बरेचसे सामने अजून खेळायचे बाकी आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या. कुंदा स्पोर्ट कुंदा 56 धावाचं मोठं आव्हान ठेवलंय ते. 24 चेंडू आणि 56 धावा. जे प्रेक्षक उशिरा आले असतील त्यांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना कुंदे स्पोर्ट कुंदे वर्सेस खोनी. दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने 55 धावा जमा केलेत आणि 56 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय तर खोनी स्पोर्ट खोनी संघापुढे. तर सलामीचे फलंदाज लगेच पाठवून द्या. आणि सर्व खेळाडूंनी जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्येच बसायचे. फक्त 20 मिनिटात हे 4 षटकं टाकून झालीच पाहिजेत, नाहीतर पॅनलाइज केले जातील. ही कमिटीची सूचना आली. ते सर्व खेळाडू आहेत खोनी संघाचे, त्याने आपल्या ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावरच बसायचं आहे. नाहीतर तुम्हाला सुद्धा खुर्च्या कोणी नेल्या तुमच्या? नक्कीच न्यूज आहे, मला वाटतं तिथून खुर्च्या सुद्धा चोरीला गेलेल्या आहेत. आमचा कॅमेरामॅन नक्कीच त्याचा शोध घेतील. तर पहिली सलामीची जोडी आलेली आहे. तर घाई करा खोनी संघ. कुंदा स्पोर्ट कुंदा आपण सुद्धा क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीचे फलंदाज आलेले आहेत. मला वाटतं वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येतो तो म्हणजे सुभाष. हेच कारणासाठी आम्ही जेव्हा नाणेफेक होते त्यावेळेसच चेंडूची पाहणी करायची असते, कारण जो टायमिंग आहे तो आपला वेस्ट जात नाही. शहजाद डॉन आपण कमिटीशी संपर्क साधायचे. शहजाद डॉन. सलामीला आलाय तो प्रमोद आणि नॉन स्ट्राईक आहे तो योगेश. पहिलाच चेंडू घेऊन येतो सुभाष. उंच हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. एक धाव तर पूर्ण केले. दुसरा प्रयत्न आहे आणि 2 धावाने श्री गणेश करतोय फलंदाज तो म्हणजे प्रमोद. प्रमोद आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या झालेली ती बिनबाद 2. नक्कीच या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, युट्यूबवर आम्हाला आमच्याशी जोडले जाणारे सर्व प्रेक्षकांचे हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा सुभाष, पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेने तटवला. आता मात्र क्षेत्ररक्षक तयार आहे आणि झेल सुटतोय. धरतीला दान करतो झेल. जीवदान म्हणायला हरकत नाही. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3. हा झेल किती महागात पडेल काही क्षणातच आपल्याला त्याची माहिती मिळेल. कारण क्रिकेटचं एक सूत्रच आहे, जिंका घ्या झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. सुभाष पाटील याचा पुढचा चेंडू सामना करतो नौका फलंदाज योगेश. एक मजबूत यष्टी असलेला हा फलंदाज. नक्कीच षटकारांचा बादशाह गणला जातो तो खोनी संघाकडून. सुभाष हो जोरदार अपील आणि बाद. पहिला आदरा मिळतो योगेशाच्या रूपाने खोनी संघाला. डीजे
संख्या झालेले ते 3 धावावर एक गडी बाद झाला. नवीन फलंदाज आलाय तो आतिश. सामना जर जिंकायचा असेल तर आतिशी बाजी फटके मारावे लागतील. आतिश धावसंख्येत 1-3. पहिल्याच षटकामध्ये मोठा आद्रा बॅटचं चुंबट घेऊन सरळ चेंडू गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुनीलच्या हातामध्ये सुंदर झेल पकड आणि पहिला आद्रा दिलाय तो खोनी सांगाला. धावसंख्येत 1-3. पुन्हा एकदा सुभाष पाटील सामना करतोय तो आतिश. रिवर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. मास्टरकडून वाजवलं जाते. धन्यवाद. तुमचं सुद्धा असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा सुभाष सामना करेल तो म्हणजे अतिशय चौकाराने खाता खोलतोय. संघाची धावसंख्या वाढवतो. धावसंख्या झालेली ती म्हणजे 1-7. सुभाष पाटील पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी धनधनीत चौकार. माझे सहकारी गुणलेखक प्रमोद दलवी सांगतात की धावसंख्या झालेली ती म्हणजे 11. पहिले षटक चालू. लेग साईडला जी शॉर्ट बाउंड्री त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. रिव्हर्स शॉट खेळून आपल्या संघाचे धावा वाढवतात. धावसंख्या झाली 1-11. आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यात आलेले. वारंवार त्याच दिशेने फटके बघायला मिळत आहेत. ते अतिशयच्या बॅटमधून 2 चेंडूवर 2 चौकार. हा मात्र पुढे येऊन सरसरून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटच्या पट्ट्यामध्ये काय आलेला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 1-11. आपण बघितलं होतं जेव्हा फलंदाजी करताना खोनी संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा जमा केल्या होत्या. तर थोडीच तो उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं कुंदे संघाने 14 धावा जमा केल्या होत्या. थोडीच तर उत्तर देताना आपण पाहतोय खोनी संघ या षटकामध्ये एक गडी बाद झालाय. धावा झाल्या त्या फक्त 11. जास्ती वेळ दौडू नका. पंच वॉर्निंग द्या. प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन होणार आहे. जे मंचावर जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी कृपा करून आमचा मंच खाली करा. कमिटीची सूचना आलेले. गोलंदाज आलाय तो म्हणजे युवराज आणि सामना करेल प्रमोद. धावसंख्येत 1-11. 56 धावांचं मोठं आव्हान आहे. सायकलवाले बाहेर निघा लगेच. कोणता स्पॉट कोणता आहे जरा घाई करा. आपल्याला अजून 2 सामने खेळायचे आहेत. युवराज आला. त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विकेटच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग षटकार आणि पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार घेतलेला आहे युवराजाचा. धावसंख्या वाढून झालेले. पुन्हा एकदा चांगला चेंडू फायनलच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव परंतु फेकी थोडीशी खराब. परंतु एका धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत वाढ झालेले. धावसंख्या झाली 18. 56 धावांचं आव्हान 24 चेंडू मध्ये. आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती खोनी संघाची 1-18. घाई करायचे. वारंवार तुम्हाला विनंती करतोय. नक्कीच स्पर्धेचा दुसरा दिवस या
2 दिवसामध्ये सुंदर अशी कामगिरी केली आमचे पंच भाऊ पाटील सर आणि परेश महाजन सर. तसेच माझ्या जोडीला पुढचा चेंडू हवेत चेंडू फटका फसला. हवेत चेंडू छत्रक्षक चेंडू खाली होता बरं झेल सोडतो. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद देतोय परंतु एकच धाव त्या धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 19. माझ्या जोडीला नक्कीच अतिशय गोड आवाजाचे 2 समालोचक सुद्धा आम्हाला लाभलेले आहेत. सुनील पाटील पिलंजे आणि धोबी वाडा यांचा सुद्धा सुंदर गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयारीमध्ये दिसतोय तो म्हणजे युवराज सामना करतोय. सलामीवर प्रमोद. धाव संख्या झालेले 19. 1 बाद 19. युवराज 10-12 पावलांचा रनअप. राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना हवे चेंडू क्षेत्ररक्षक बघूया प्रयत्न करतोय आणि सुंदर झेल आणि प्रमोद फेल. नवीन आलेले एक जागा रिकामी झाली होती प्रमोद यांची ते भरून काढण्यासाठी आलेले फलंदाज पंकज आणि गोलंदाज आहे तो युवराज. पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच खाला होता. त्याच्यानंतर 2 सिंगल आणि चौथ्या चेंडूवर विकेट. 5वा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे युवराज सामना करतोय. एक धडाकेबाज फलंदाज आतिश बॅटची काढा घेऊन चेंडू एष्ट्यांच्या मागे जातोय. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 1 बाद 20. 2 बाद 20 सॉरी 2 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे ती खोनी संघाची. यानंतर होणारा एक मोठा सामना नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. युवराज कार्पेटचा मारले फटका नक्कीच मैदानाला गुदगुल्या करत जाणार हा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेले. दुसरीचा प्रयत्न परंतु एका धावावर समाधान मानतोय. धावसंख्या झाले ते 2 बाद 21. एस डी महापोले आणि आर्यन झिडके 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना आपण बघणार आहेत. ते आगमन होतंय संजय भिंगारे दुगाडपाडा यांचंही सुद्धा आगमन होते या चषकामध्ये. आपले सरचे स्वागत संजय भिंगारे दुगाडपाडा. माझे सहकारी गुणलेखक सांगतात की 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. तर उद्या जे होणारे सामने पुढील प्रमाणे असतील. चावे स्पोर्ट चावे विरुद्ध रॉयल क्लब झिडके. सकाळी ठीक 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. 8:30 वाजता रिपोर्ट करायचंय. वकील स्पोर्ट मापोले ए विरुद्ध ऋत्वी स्पोर्ट अनगाव. त्याच्यानंतर मित स्पोर्ट कवाड ए विरुद्ध आई गावदेवी खांडपे. नवीन गोलंदाज आलेले तो म्हणजे निलेश. जय बजरंग पुंडास वर्सेस वकील स्पोर्ट मापोली बी आणि एन आर बोरपाडा वर्सेस ओम साई धोंडावडली. चांगला चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. थोडस फंबल एकदा पूर्ण केलं. दुधामाने स्थिती सापडला होता दोन्ही फलंदाज परंतु 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 23. पंकजाने आपलं खातं खोललेलं या 2 धावांनी धावसंख्या झाली 23. 56 धावांची आवश्यकता. तर घाई करायचे. कुंदा स्पोर्ट कुंदा. हो सुंदर चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीड होतोय फलंदाज. चेंडू पडल्यानंतर थोडस उजव्या अष्टीच्या बाहेर निघतोय. मिस करतोय आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 2 बाद 23. पुन्हा एकदा गोलंदाज आहे तो निलेश. आता मोत्रा पुन्हा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय परंतु तोपर्यंत सुंदर रनिंग बिटून द विकेट. 2 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 बाद 25. यानंतर होणार सामना एस डी महापोळे वर्सेस रॉयल झिडके.
दोन संघामध्ये. गोलंदाज निलेश. आता मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक हजर आहे. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आहे थोडीशी, परंतु मना करतोय आणि एका धावावर समाधान मानतोय. धावसंख्या झाली ती 26. क्रिकेटमध्ये सेफ फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बराचसा वेळ चेंडू हवेत राहिला आणि नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक आला आणि आपल्या संघासाठी काही धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. धावसंख्या झाली 26. 2 बाद 26. निलेश पुढचा चेंडू सामना करतोय तो म्हणजे अतिश. फाईनलिंगच्या कट केले चेंडू, एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न, चेंडूच्या मागे धावतो, शर्यत लागले दोघांचे. चेंडू ढकलून दिला आणि ढकलून दिला ते मागात पडेल असं दिसतंय. चेंडूवर 3 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती म्हणजे 29. तर इथे शुभेच्छा येतात कुंदे गावचे जावई गणेश मांजरेकर यांच्याकडून. कुंदे गावाला शुभेच्छा येतात, तसेच समालोचन कक्षाला शुभेच्छा येतात, या नियोजनाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद गणेश मांजरेकर. पुन्हा एकदा उंच हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा इशारा येतो, 4 धावा. धावसंख्या झाली ती 33. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु झेल काय पकडू शकला नाही. मौका भी दिया और चौका भी दिया. धावसंख्या झाली 33. माझे गुणलेखक सहकारी प्रमोद दलवी मला थोडीशी माहिती देते आणि कारण 6 चेंडू आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे ती कोणी सांगाला. 6 चेंडू आणि 23 धावा. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीत करणे मूर्खाचे ठरतंय. काही घडू शकतोय. दर्पण शिंगोले यांच्याकडून बक्षीस आलेले विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाज सॉरी षटकारांची हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. षटकारांची हॅट्रिक, पहिला चेंडू निर्धाव जातो. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. षटकारांच्या हॅट्रिक साठी दर्पण शिंगोले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस. बक्षिसात वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 33. अजूनही 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची गरज आहे ती कोणी सांगाला. निर्धाव चेंडूची गरज आहे. कुंदास्फोट कुंदे सांगाला मोठा फटका नक्कीच मारतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. आतिश हा आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या इनिंग मध्ये 2 चौकार आणि 1 षटकारांशी खेळी करतोय तो. अति चांगली कामगिरी करताना 4 चेंडू आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. बघूया, 1 षटकार तर खेचलेले. षटकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेले. थोडस मिश्रण केलेलं आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतो की काय बघूया. आणि 1च धाव गडी बाद होतोय. धावसंख्येत वाढ झालेली. धावसंख्या झाले 40. अजूनही 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 3ही मोठे फटके मारावे लागतील. तर कोणी स्पोर्ट कोणी सांगाला सामना जिंकायचा असेल नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज आहे ती कोणी स्पोर्ट सांगाला. नवीन फलंदाज येतोय कल्पेश. जरा फलंदाज बाद झाल्यानंतर जरा लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व फलंदाजांना ही सूचना आहे. 4 चेंडू आणि
तीन चेंडू 16 धावांची आवश्यकता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. झेल पकडतोय. एक बाद होतोय तो फलंदाज. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाजाला आकाश. तर कोणी संघाला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाज नरेशाला खराब गोलंदाजी करावी लागेल. जिंकत असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघूया पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. चेंडू येतोय. आमचे स्वयंसेवक तिथे इशारा देत आहेत की या 4 धावा आहेत. नाही 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 धावून धावा घेतलेले आहेत त्या मला वाटते. एक चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना आता एका बाजूला झुकलेला दिसतोय. हे नंतर होणार सामना SD मापोली वर्सेस आर्यन झिडके. हा चेंडू टाकल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि नरेश लवकर फलंदाज खूप उशिरा आलेला दिसतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. खोनी संघाचा संघनायक आणि कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचा संघनायक. आपण आयोजकांशी संपर्क साधा. खोनी आणि कुंदे. ओव्हर टू